शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि रस्ते वाहतुकीची कोंडी लक्षात घेता त्यांनी रेल्वेनं प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांना दौऱ्यात इच्छित स्थळी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे। सध्या संजय राऊत हे शिवसैनिकांसह त्यांच्या समर्थकांसह रेल्वेने प्रवास करत आहेत। बोरिवलीहून त्यांनी ही रेल्वे पकडलेली आहे। डहाणू लोकलने ते सध्या प्रवास करत आहेत आणि या प्रवासात TV9 मराठी ही त्यांच्याशी संवाद साधणार आहे। एकूण त्यांचा हा प्रवासाचा अनुभव कसा आहे आणि आज नेमका त्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय का घेतलेला आहे। राऊत साहेब, पालघर जिल्हा दौऱ्यावर आहात। सफाळे पालघरमध्ये पक्ष कार्यालयांची उद्घाटन, शिवसैनिकांची संवाद आहे, पण रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतलेला। रेल्वे हा आजही सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे। माझ्या माहितीप्रमाणे अहमदाबाद रोड, मुंबई अहमदाबाद रोड हा गेल्या काही दिवसापासून पालघरला पोचायला 5-6 तास लागतात। रस्त्यांची कामं चालू आहे, ट्रॅफिकची कोंडी आहे। अशा वेळेला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण रेल्वेने प्रवास करूया, कार्यक्रम वेळेत पार पडतील आणि सोपा मार्ग आहे। आणि खरोखरच आम्ही आता भाईंदरच्या पुढे आलो 5-10 मिनिटांमध्ये। उत्तम प्रवास आहे। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या रस्ते जे मंत्री आहेत त्यांनी एकदा मुंबई अहमदाबाद हायवे पाहायला पाहिजे, काय परिस्थिती आहे। कायम तिथे खोदकाम सुरू असतं, कायम रस्त्याची कोंडी असते। भारत जगामध्ये आमच्या विश्वगुरूंच्या नेतृत्वाखाली सुपर पॉवर बनणार आहे, पण चांगले रस्ते नसतील तर सुपर पॉवर कसा बनणार। वाहतूक कोंडीत 8-8 तास लोकांचा जातो। त्याच्यावर काही मार्ग काढण्यासाठी कोणाकडे काही योजना आहे की नाही। गडकरी साहेबांची वक्तव्य आम्ही ऐकत असतो, फडणवीस साहेब तुमचे बोलत असतात, पण प्रत्यक्षात काय तर भोपळा। राऊत साहेब, आज अचानक अगदी पालघर जिल्ह्याचा दौरा तुम्ही करतात। राजकीय दौरा म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा, पक्षात कार्यालयाची उद्घाटन आहेत। अचानक हा दौरा कसा आखला गेला? अचानक नाही आहे। याच्या आधी आदित्य ठाकरे सुद्धा एक दौरा करून आले आणि मातोश्रीवरती पालघर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका कायम होत असतात। तिकडल्या पदाधिकाऱ्यांनी आता पालघर माझ्याबरोबर आता विलास पोतनीस जे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नव्याने नेमणूक झाली। विलास पोतनीस यांची नेमणूक झाली, इतका अनुभवी पदाधिकाऱ्याची, माझ्या आमदारांची, म्हणजे आम्ही पालघरच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीराने काम करतो आहोत। शाखांची उद्घाटनं करणं गरजेचं आहे, शाखा निर्माण करणं गरजेचं आहे। मुख्य म्हणजे आज पालघरला शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय उघडलं जाणार आहे, म्हणजे शिवसैनिकांशी, जनतेशी संवाद करण्याचं एक मध्यवर्ती ठिकाण आज निर्माण होतं। राऊत साहेब, काही राजकीय प्रश्न आहेत। तुम्ही महाराष्ट्रात मोठे राजकीय नेते आहात, महाविकास आघाडीचे शिल्पकार आहात आणि नव्याने जी युती होऊ पाहते, अजून अधिकृत घोषणा नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। अलीकडच्या काळात असं दिसतंय, विशेषतः निवडणूक आयोगाचं जे शिष्टमंडळ, यात काही काँग्रेसचे मुद्दे समोर आलेले आहेत। काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेऊ इच्छित नाही अशी माहिती समोर येते आहे, काय तथ्य आहे? असं काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे सांगितल्याचं माझ्याकडे माहिती नाही। भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशात ज्या ज्या शक्ती आमच्या सोबत येतील, मग राज्यामध्ये महाविकास आघाडी, केंद्रामध्ये इंडिया ब्लॉक, त्या सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका ही राहुल गांधींची आहे, एवढंच मला माहिती नाही। पण शिष्टमंडळामध्ये जे निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटलं, त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येणं टाळलं असं म्हटलं जाते। बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस बॅकफूटवर आहे राज ठाकरेंच्या बाबतीत, त्यांना राष्ट्रीय राजकारणात फटका बसू शकतो, राज ठाकरे त्यांना महाविकास आघाडीत नको आहेत, असे अनेक मुद्दे समोर येतात। मला तसं वाटत नाही। काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात शिष्टमंडळामध्ये होते, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड होत्या। याचा अर्थ असा आहे की केंद्रीय नेतृत्वानं या शिष्टमंडळात काँग्रेसनं जायला ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं।
नाही, पण एका पत्राचा उल्लेख होतो आहे ज्यात तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या एकूण भूमिकेसंदर्भातली. कारण त्यांचं असं म्हणणं आहे महाविकास आघाडीत जो पक्ष सहभागी नाही अशांना निवडणूक आयोगाकडे नेणं गरजेचं नाही असं आम्हाला वाटतं. ती पक्षाचं धोरण नाही. एखाद्या पक्षाची अशी भूमिका असेल, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या राष्ट्रीय पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. काही नवा निर्णय जेव्हा घेतला जातो आघाडीत तेव्हा नक्कीच त्या पक्षाला त्यांच्या दिल्लीतल्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागते आणि त्यात काय चुकीचं असं मला वाटत नाही. त्यांनी चर्चा केली असेल दिल्लीत, आम्हीही चर्चा केली आणि मग काँग्रेस नेतृत्वानं दोन त्यांचे प्रमुख नेते शिष्टमंडळात पाठवले. नाही, पण तुमच्याशी जी चर्चा राहुल गांधी किंवा के.सी. वेणुगोपाल यांच्याशी होते, आपण जे चर्चा करत आहात त्यांचं राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मत काय आहे की महाविकास आघाडीत त्यांचा पक्ष असावा नसावा? कारण आता हे तर स्पष्ट होतं आहे, भले अधिकृत घोषणा नसली तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांसाठी एकत्र येत आहे. बघा, आम्ही दोघे एकत्र आलेलोच आहोत ना. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्यापासून दुसरं कोणी रोखू शकत नाही किंवा इतरांच्या भूमिकांवर उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे ठरणार नाही. म्हणजे अगदी काँग्रेस जरी असेल तरी मी बोलो हा दोघांचा निर्णय, ते एकत्र आलेले आहेत. एक मजबूत आघाडी निर्माण होते, एका युती निर्माण होते. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी इतर पक्षांची जर साथ आम्हाला मिळणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. महाविकास आघाडी ही कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही तडा गेलेला नाही. नाही, पण राऊतसाहेब, अपेक्षा पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांचीच आहे दोन्ही बाजूला की ही अधिकृत घोषणा, दोन बंधू राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होते? कारण त्यावरही काँग्रेसचं यात तुमच्यासोबत येणं आणि आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर दोन्ही बंधू एकत्र दिवे पेटवणार आहेत किंवा दिवे लावणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्र अधिक प्रकाशमान आणि तेजाने झळाळून निघेल याची मला खात्री आहे. आणि याच्यातून सामान्य माणूस जो संदेश घ्यायचा असतो, मराठी माणूस, तो घेत असतो. राऊतसाहेब, दोन भाऊ दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. तुम्ही या दोन भावांचे कॉमन मित्रही आहात आणि आता दुवाही आहात राजकीय निरोप किंवा काही भूमिका ठरवण्याचा. तुम्ही स्वतः उपस्थित राहणार आहात का? कारण तुम्ही पालघर जिल्ह्याला चालले. नाही, पालघरमधला कार्यक्रम संपवून मी थेट शिवाजी पार्कलाच जाणार आहे. काल माझं राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालं, या संदर्भात चर्चा झाली आणि मी आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तो जो नेत्रदीपक सोहळा आहे दोन्ही बंधूंचा शिवतीर्थावरचा एकत्र येण्याचा, त्याचा नक्की आनंद घेईन मी. राऊतसाहेब, फक्त एक जाता जाता काही मुद्दे आहेत किंवा काही तुमचा रेल्वे प्रवासाविषयीचे आमचे काही प्रश्न आहेत. तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेंबरोबरही पालघरला रेल्वे प्रवास केलेले आहेत, पण आज खूप मोठ्या कालावधीनंतर तुम्ही स्वतः रेल्वेने प्रवास करता आहात. या रेल्वे प्रवासात म्हणजे अलीकडच्या काळात नेते, कार्यकारी संपादक असे बनल्यानंतर फार कमी वेळा तुमचा हा रेल्वे प्रवास झाला असेल. या रेल्वे प्रवासाविषयी काय सांगा? रेल्वे प्रवास तुमच्या व्यक्तिगत हा जनतेच्या संवादासाठी एक उत्तम प्रवास आहे. मी स्वतः इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहात कामाला होतो नरिमन पॉईंटला, तेव्हा भांडूप ते चर्चगेट हा माझा रोजचा प्रवास होता. गर्दीच्या वेळी मी जात होतो, गर्दीच्या वेळी मी येत होतो. चालती गाडी पकडण्यात माझा हातखंडा होता. आमचे संपादक, अनेकदा धोकादायक असतं. मला धोक्याची सवय आहे आणि प्रत्येक वेळेला मी त्या धोक्यातून वाचलेलो आहे. माझे संपादक होते आमचे विद्याधर गोखले म्हणून. संध्याकाळच्या वेळेला ते आणि आम्ही कार्यालय सुटला चालत एक्सप्रेस टॉवरवरून चर्चगेटला यायचो आणि मग चर्चगेटमध्ये लोकल शिरली की ती शिरतानाच आम्ही विद्याधर गोखले यांच्यासाठी जागा अडवण्यासाठी चालत्या गाडीत मी आणि माझे सहकारी चढायचो आणि आमचे संपादक होते गोखले साहेब, बिचारे थोडे वृद्ध होते, मग त्यांना आम्ही जागा धरून ठेवायचो. आम्ही एकत्र बसायचो आणि त्या गाडीमध्ये मग हे सगळे साहित्यिक, लेखक, पत्रकार यांची एक फार छान चर्चा व्हायची. आणि मग त्या गाडीमध्ये आम्ही सगळे एकत्र बसायचो आणि त्या गाडीमध्ये मग हे सगळे साहित्यिक, लेखक, पत्रकार यांची एक फार छान चर्चा व्हायची. आणि मग त्या गाडीमध्ये मग हे सगळे साहित्यिक, लेखक, पत्रकार यांची एक फार छान
राजकीय, साहित्यिक, संगीताची मैफिल असायची. अशा मैफिली आता दुर्मिळ झालेल्या आहेत. तेव्हा अनेक साहित्यिक आम्हाला ट्रेनमध्ये भेटायचे. जयवंत दळवी भेटायचे, गंगाधर गाडगीळ अनेकदा भेटायचे. हे ट्रेनने प्रवास करायचे सगळे. लोकसत्तेमध्ये एकापेक्षा एक सरस पत्रकार आणि लेखक होते. हा सगळा ट्रेनचा प्रवास आम्ही करायचो आणि कधी ठाण्यापर्यंत, कधी दादरपर्यंत विविध विषयांवरती चर्चा करायची. पण आज त्या सगळ्या अनुभवाला मुकावं लागतं आहे. नक्कीच. नेते आणि वेगळी जबाबदारी, आता तो ट्रेनचा प्रवास. नाही, ट्रेनच्या प्रवासामध्ये कायम आम्ही मजाच घेतली, आनंद घेतला आणि वेगवान प्रवास आहे. ट्रेनसारखा वेगवान प्रवास नाही. काही अडचणी अधूनमधून येत असतात, खोळंबा होतो. पण आम्ही ज्या काळात प्रवास केला तो आम्ही त्या प्रवासाचा आनंद घेतला. दाराला लटकून हवा खात प्रत्येक स्टेशनला उतरायचं, परत चढायचं, वाचायचं, कधी कधी लिहायचं ट्रेनमध्येच. मजा असते. पालघर जिल्ह्याला निघालेला आहात, तुमचा राजकीय कार्यक्रम आहेच. जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. आपण बघू शकतो की संजय राऊत हे सध्या डहाणू लोकलने प्रवास करता आहेत. त्यांचा राजकीय दौरा आहे. पक्ष कार्यालयांची उद्घाटनं तसंच शिवसैनिकांशी संवाद साधून ते पुन्हा लोकलनेच दादरला येणार आहेत. मनसेचा दीपोत्सवाचा आज कार्यक्रम आहे, ज्याला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्तेच या मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन आहे. त्यानिमित्त ते पुन्हा रेल्वे प्रवास करूनच दादरला येऊन मग शिवाजी पार्क गाठणार आहेत. पण त्यापूर्वी हा एक राजकीय दौरा करून शिवसैनिकांशी संवाद साधून ते पक्षाची भूमिका मांडतीलच आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह दिनेश जोखंडे, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.